नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर आज आपल्या किचन मध्ये उन्हाळी वाळवणातील आज आपण एक रेसिपी बघणार आहोत। तर यामध्ये आज आपण साबुदाणा चकली बनवायला घेतलेली आहे आणि ही साबुदाणा चकली झटपट तयार होते, न वाफवता, न मिक्सरला वाटता, काही वेगळी मोठी प्रोसेस न करता पहिल्यांदा बनवत असाल तर परफेक्ट अशी ही साबुदाणा चकली तयार होते। फक्त 1 ते 2 जिन्नस ऍड करून कमी साहित्यामध्ये पांढरी शुभ्र ही साबुदाणा चकली तुम्ही घरी बनवू शकता। आणि आज ही रेसिपी आज आपण झटपट कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन आपण ही साबुदाणा चकली कशी बनवायची ते बघूया। तर इथे मी सुरुवातीला 1 किलो साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता। आपण नेहमीप्रमाणे साबुदाणा खिचडी करण्यासाठी ज्या पद्धतीने साबुदाणा भिजवतो अगदी तशाच पद्धतीने हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। आणि सकाळी उठल्यानंतर यामध्ये जर काही पाणी असेल तर एका मोठ्या स्टीलच्या चाळणीमध्ये हा साबुदाणा अशा पद्धतीने टाकायचा आणि त्याच्या खाली एखादी डिश ठेवायची, त्यामुळे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्ण निघून जातं। या साबुदाण्यामध्ये जर पाणी राहिलं तर बटाटे ॲड केल्यानंतर हे पीठ पातळ होऊ शकतं, त्यामुळे चकल्या व्यवस्थित येणार नाहीत। त्यामुळे साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला असल्यामुळे त्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। आता मी ही चाळणी या प्लेटवरती जवळपास अर्धा तास झालं ठेवलेली आहे, त्यामुळे यातलं एक्स्ट्राचं बऱ्यापैकी पाणी निघालेलं आहे। आता साबुदाणा व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे। 1 किलो साबुदाण्यासाठी इथे मी 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्यावरची साल काढून घेतलेली आहे। 1 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा समप्रमाणात घेतल्यानंतर ती चकली खूप खुसखुशीत होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। त्यामुळे इथे मी 1 किलो साबुदाण्यासाठी समप्रमाणात 1 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते छान उकडल्यानंतर त्यावरची साल काढून घेतलेली आहे। आणि आता हे बटाटे आपल्याला मिक्सरला वाटून न घेता किंवा हाताने मॅश न करता हे बारीक आपल्याला किसणीने खिसून घ्यायचे आहेत, कारण यामध्ये बटाट्याचे काही छोटेसे तुकडे राहिले असतील तर चकली बनवत असताना सोऱ्यामध्ये ते तुकडे अडकू शकतात आणि त्यामुळे ते चकली व्यवस्थित पडणार नाही। तुम्ही इथे बघू शकता साबुदाण्यामधलं बरंच पाणी निघालेलं आहे। आता आपण एक मोठं भांडे घेऊया आणि त्या भांड्यामध्ये या पुढची प्रोसेस करून घेऊया। तर अशा पद्धतीचं खोलगट आकाराचं मी एक मोठं टोपलं घेतलेलं आहे। तर त्या टोपल्यामध्ये आपण आता बटाटे किसून घेऊया। तर या ठिकाणी माझ्याकडे मोठी किसणी नसल्यामुळे जी आलं किसणी असते छोटीशी, तर त्या किसणीने इथे मी बटाटे किसून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व 1 किलो बटाटे किसून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर मोठी किसणी असेल तर हे काम तुमचं लवकर होऊ शकतं। इथे बारीक किसणी असल्यामुळे मला थोडंसं बटाटा किसायला वेळ लागलेला आहे। तर अशा पद्धतीने 1 किलो बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत। यासाठी बटाटे आपल्याला अगदी व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत। जर ते बटाटे थोडेफार कच्चे असतील तर चकलीमध्ये त्याचा हलकासा काळसरपणा दिसून येतो, त्यामुळे चकलीसुद्धा पांढरी शुभ्र दिसत नाही। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरं घातलेले आहेत। उपवासाला सुद्धा जिरे चालतात, त्यामुळे 1 चमचा जिरं घातलेला आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही, तर अगदी थोडंसं हे कोर्स टेक्स्चरमध्ये किंवा जाडभर असलं पाहिजे। तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त बारीक केलेलं नाही, अगदी जाडभरड असं मी हे वाटून घेतलेलं आहे। या चकलीसाठी हिरवी मिरची, जिरं आणि उपवासाचं मीठ ह्या 3च गोष्टी लागतात, बाकी आपल्याला काहीही मसाले वापरायची गरज नाही। आता आपण यामध्ये साबुदाणा मिक्स करून घेऊया आणि साबुदाणा यामध्ये पूर्ण घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा साबुदाण्याची चकली ही काही जण हे शिजवून सुद्धा बनवतात, पण इथे शिजवून सुद्धा घ्यायची गरज नाही। चवीला सुद्धा ही चकली खूप छान लागते।
बटाट्यावरती साबुदाणा घातल्यानंतर यामध्ये तुमच्या चवीनुसार कितपत तुम्हाला तिखट हवा आहे तितकं आपल्याला यामध्ये हिरवी मिरची आणि जिरेचं वाटण घालायचं आहे। तर इथे मी साधारण 2 मोठे चमचे 2 चमचे ही पेस्ट घेतलेली आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला अगदी व्यवस्थित पूर्ण हे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता बटाटा आणि साबुदाणा एकत्रित व्यवस्थित मिक्स झालेला आहे। फक्त एवढी प्रोसेस आपल्याला या चकलीसाठी करायची आहे। यापेक्षा आणखी वेगळी प्रोसेस काही वेगळा वेळ द्यायची गरज नाही। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही चकली आज मी उन्हात न वाळवता घरात फॅनच्या हवेलाच ही चकली वाळवणार आहे। तर अशा पद्धतीने चकली बनवण्याचा सोऱ्या घेतलेला आहे आणि इथे माझ्याकडे चकली बनवण्यासाठी प्लास्टिक आहे। ते प्लास्टिक मी हॉलमध्ये अंथरून घेतलेलं आहे। ते स्वच्छ सुरुवातीला धुवून घ्यायचं आहे, छान असं वाळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग यावरती आपल्याला चकली घालून घ्यायची आहे। एकटीने व्हिडिओ शूट करत असल्यामुळे मला चकली बनवत असताना खूप साऱ्या अडचणी आल्या, त्यामुळे खूप जास्त इथे मी व्हिडिओ घेऊ शकले नाही। पण जितकं शक्य होईल तितकं व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर यानंतर इथे आपण सुरुवातीला सोऱ्यामध्ये हे चकलीचं पीठ घालून घेऊया। तुम्हाला चकली बनवत असताना सोऱ्याला तेल सुद्धा लावायची गरज नाही। हे अजिबात चिटकलं जात नाही, कारण पूर्ण चकली बनवताना मी कुठेही सोऱ्याला तेल एकदाही लावलेलं नाही, तरीसुद्धा सोऱ्या अगदी क्लीन होता, त्याला कुठेही जास्त याचं पीठ बसलेलं नव्हतं। तर अशा पद्धतीने जितकं यामध्ये बसतं तितकं पीठ आपल्याला दाबून यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्हाला सतत सोऱ्या उघडून त्यामध्ये सतत पीठ घालावं लागणार नाही। एका वेळी पूर्ण हा सोऱ्या व्यवस्थित भरून घेतल्यानंतर 4 ते 5 चकली आरामशीर तयार होतात। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण सोऱ्यामध्ये पीठ व्यवस्थित भरून घेतलेलं आहे। तर सुरुवातीला व्हिडिओ बनवत असताना मला ट्रायपॉड सेट करणं खूप अवघड जात होतं, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही शूट करू शकले नाही। प्रणित स्कूलहून आल्यानंतर त्याने मोबाईल पकडून मला थोडीशी हेल्प केल्यामुळे मी शेवटी तुम्हाला इथे चकली बनवताना हा व्हिडिओ दाखवू शकले। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे चकली पाडून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे मी सर्व पिठाच्या चकली बनवून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने घरातल्या तुम्ही फॅनच्या हवेला या चकल्या बनवून वाळवून घेऊ शकता। खूप सोपी पद्धत आहे। शिजवायची गरज नाही, वाफवायची गरज नाही किंवा मिक्सरला सुद्धा वाटायची गरज नाही। झटपट तयार होणारी उपवासाची ही चकली आहे। आता रात्रीच्या वेळी ह्या चकल्या मी प्लास्टिकवरच्या काढून घेतलेल्या आहेत। अगदी सहज या निघालेल्या आहेत। रात्रीच्या वेळी हा व्हिडिओ मी 10 वाजता शूट केलेला आहे। रात्रभर ह्या चकल्या खूप छान वाळलेल्या आहेत। तुम्ही इथे आवाज ऐकू शकता। अशा प्रकारे एका मोठ्या स्टीलच्या टोपल्यामध्ये या चकल्या मी काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता खूप जास्त मोठ्या नाही, अगदी लहान आकारामध्ये मी छोट्याशा या साबुदाणा चकली बनवून घेतलेल्या आहेत आणि या फॅनला अगदी व्यवस्थित वाळलेल्या आहेत। फक्त आतून त्या थोड्याशा नम वाटत आहेत, त्यामुळे आपण आता ही टोपली उन्हामध्ये ठेवणार आहोत। तर माझ्या हॉलमध्ये खूप छान असं ऊन येतं। पूर्व पश्चिम घराची दिशा असल्यामुळे बाल्कनीतून खूप छान ऊन येतं, त्यामुळे इथे मी हॉलमध्ये सोफा सेटवरती ही टोपली ठेवलेली आहे। 4 ते 5 तास आपण ही टोपली अशीच उन्हामध्ये ठेवणार आहोत, त्यामुळे त्या आतून सुद्धा अगदी छान वाळल्या जातील आणि छान वाळल्यामुळे त्या अगदी वर्षभर व्यवस्थित राहतात आणि आतून त्या थोड्याशा जर नम असतील तर त्या खराब होऊ शकतात, त्याला जाळी धरू शकते। त्यामुळे आपल्याला हे परत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता
खूप पांढरी शुभ्र अशी ही चकली तयार झालेली आहे। तर आता आपण ही चकली मस्तपैकी छान गरम गरम तेलामध्ये तळून घेऊया आणि तळल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवते या चकलीचा रंग खूप छान आलेला आहे आणि किती जास्त प्रमाणात ती क्रिस्पी झालेली आहे ते सुद्धा बघूया। तर गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये आपल्याला चकली अगदी व्यवस्थित तळता येईल इतपत आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे आणि ही बटाटा चकली तळत असताना तेल व्यवस्थित गरम असेल तरच ही चकली खुसखुशीत अशी छान तळली जाते, नाहीतर ती वातट होते। त्यामुळे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं असावं। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान अशी पांढरी शुभ्र ही चकली तळली गेलेली आहे आणि खूप छान फुगलेली आहे। तर अशा पद्धतीने इथे मी काही चकली तळून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान दुप्पट फुगलेली आहे। तर अशा पद्धतीने झटपट घरच्या घरी ही चकली तुम्ही नक्की ट्राय करा। चकली वाळलेली होती तेव्हा ती दिसायला खूप लहान दिसत होती, पण तळल्यानंतर ती दुप्पट फुगलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। आता आपण ही किती कुरकुरीत झाली ते बघूया। ही चकली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा।